सोलापुरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते 9 प्रकल्पांचं लोकार्पण, भूमिपूजन, लाभार्थींना पंतप्रधानांच्या हस्ते मिळाली घरांची चावी। आधीच्या सरकारने गरिबी हटावचे नारे दिले, मात्र गरिबी हटली नाही, पंतप्रधानांची टीका। या सरकारमध्ये गरीब कामगारांचा सन्मान ही मोदींची गॅरंटी, पंतप्रधानांचं वक्तव्य। पंतप्रधानांमुळे महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली, दावोसमध्येही मोदींच्याच नावाचा बोलबाला, मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार। संताजी धनाजी प्रमाणे मोदींना आमची चिंता वाटते, शरद पवारांची टीका। शिर्डीत गेलात तर साईबाबांचं दर्शन घ्या, आमच्यावर टीका का, पवारांचा सवाल। सरकारला ड्राफ्ट दुरुस्तीच्या नावाखाली वेळ मारून न्यायची आहे, मनोज जरांगेंची सरकारवर टीका। उपोषण सोडायला आलेले मंत्री कुठे आहेत, जरांगेंचा सवाल। राजन साळवींना एसीबीची पुन्हा नोटीस, सोमवारी रत्नागिरी कार्यालयात उपस्थित राहण्याचं समन्स। काँग्रेस नेत्यांची नागपुरात लंच डिप्लोमसी, विजय वडेट्टीवारांच्या घरी काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते भोजनासाठी एकत्र। सरकारी कार्यालयात वाढदिवस साजरा करणं, आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त सुदर्शन नगरेंच्या अंगलट, बॉससह 44 कर्मचाऱ्यांना बजावली कारणे दाखवा नोटीस, 3 दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश। चेंबूरमध्ये शाखेवरून ठाकरे गट शिंदे गटात तणाव, शाखेवर दोन्ही गटाचा दावा, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तणाव निवळला, शाखा दोन्ही गट अर्धी अर्धी वापरणार। अयोध्येतील मंदिरात प्रभू रामचंद्र स्थानापन्न, गाभाऱ्यातील मूर्तीचा पहिला फोटो समोर, प्राणप्रतिष्ठा विधीच्या 4थ्या दिवशी 21 पूजा होणार। पालघर जिल्ह्यातल्या वाढवण बंदरासंदर्भात आज जनसुनावणी, जनसुनावणीला वाढवण बंदर संघर्ष समितीचा विरोध, तगडा पोलीस बंदोबस्त। एमपीएससीच्या मुख्य परीक्षेत कोल्हापूरचा विनायक पाटील राज्यात अव्वल, कोणतेही क्लास न लावता उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।